मला हसू राहिला मला लय हसू राहिला लावून पावर फोन फोन लावून गावात नाही नेलं का मारताल पकडून पोलिसांनी पायवर नेलं का लावून फोन लावून कांद्याले लाव चांगलं ढुंगणाचे सालपट लांब पाहिजे पोलिसांनी त्याच्या चांगलं पिनारला पाहिजे लेकाचं हो ना म्हणून तू म्हणतो लावून पाहिजे फोन तर लावतो पाय समजते ना मेळ कोणाला लावतो म्हणलं फोन कोणाला लावतो कोणा गावात नाही कोणाला लावू फोन सांगतो सांग कोणाला लावू कोणाला लावतो लावला सरपंच जरा ढिल्ला आहे ना लावला सरपंचाला लाव त्यालाच लाव फोन तसंच करतो सरपंचच लावतो आहे की नाही काय राजा सरपंच जरा लवकर उचलत जावं राजा फोन अर्जंट असते माणसाले इतका उशीर असते का कुठे अरे बाबा गिरायक होतं म्हणलं दुकानातनी आता गिरायक करू का फोन उचलू सांग बरं मी काय करू म्हणलं लय हात नाहीत ना मला दोनच हात आहेत ना काय राजा दोनच हात आहे म्हणता इकडे राजा माणूस मरायला आला तरी तुम्ही फोन नाही उचलायचे राजा बरं आहे बा असं चालतं तुमचं हो तिच्या माय बी जाऊ दे तिकडे बोका तू सांग मला काय काम आहे तो कोण फोन लावला मला सांग काय काम आहे काय म्हणतं काय नाही जर काम होतं मला असं माहित झालं म्हणते गावात पोलीस आले म्हणते पोलीस आले म्हणते गावात नाही हो गेले येऊन गेले आलते ते गेले हो कायसाठी आलते कायसाठी आलते ते तर सांगा कायच्यासाठी आलते काही नाही जर अशी गलत फायमी झाली ती म्हणते हो त्यासाठी आलते ते पोलीस लोक कोणतरी काळी गेली द्यायची ते हो मारताची झाबराची लहान लेकराले कामाला सांगू राहिले म्हणते कोटा साफ करायले असं तसं हो त्यासाठी आलते काही नाही झालं नील झालं ते हो काही नाही काय गोष्ट करू नील झालं म्हणता का त्याला नेलं मग पकडून नेलं का मारता झपरेल मग त्या दोघाले कामं सांगते म्हणजे लेकरावर त्याच्या ढुंगणार 2 रट्टे हाणे पाहिजे पोलीस लोकांना हट तिच्या माय बी अबे ऐक ना तू पूर्ण तू समजलं मी काय म्हणलं ते माय म्हणणं आहे सर्व नील झालं ते काहीच कामं नाही सांगितलं लेकराला शाळा शिकवत ते असं झालं ते मग पोलिसाला माहीत झालं मग काही नाही झालं त्याले गेले पोलिस आपापल्या घरी हे दोघं आपापल्या घरी गेले सोबत नीलनाट झालं ते कुटकाट झालं जाऊ दे सोडून विषय दे सोडून तू बरोबर ठीक आहे ठेवा मग हो झालं बाबू गुन्हा नील झालं म्हणते ते प्रकरण नील झालं काही नाही का सोडून दिलं म्हणते पोलिसांनी द्यायला हुकला बजेट आपला हो मॅमला भेटेल का 2-3 रट्टे द्यायला काहीच नाही सोडून दिलं म्हणते काय गोष्ट करायला सोडून दिलं म्हणते त्याला सोडून दिलं त्या माय बी नुकला राजा बजेट मग आपला घरच झाला होता है की नाही आम्हाला बसते 2-3 रट्टे द्यायले चल मग घराकडे निघा पुढे काय करतात ते थांबून चल घराकडे हो चाल मग काय करतो कटायला चाल मला एक बार कुलूप पावली ओढून फिट लागला कसं काय लागलं हो नंतर न्यायचं कोणी कोटातला सामान बासूरचं हो चल हाय फिट लागला चल घराकडे चल पण काही म्हणलं का हिराला आला तू आला का टिनं लस जमा केले राजा चोरीची टिनं म्हणलं लस जमा केली तो नाही कोणाची होती एवढे कोणाची होती म्हणलं चोरीची म्हणून राहिला तू चोरी मला चोट्टा म्हणता का तू काय आलं का गुन्हा असं कसं सोबती भाई तुम्हाला मला चोट्टा म्हणून राहिला राजा चोट्टा हो का मी चोट्टा हो का म्हणलं राजा काय आलं का ते हवेनं उडून आले बिचारा हवेनं माझ्या घरावर उडून आले मी वावरत आणले कोण न्यायला तयार नव्हतं लवकर उतरले धरले मग मी वावरत आणले कोटा बांधला त्याचा मला चोट्टा म्हणतो तू मला नाही रे काही राहिला नाही रे तसं नाही रे तसं नाही रे काय नाही रे तसं नाही तसं काय नाही गलत वाटून घेऊ नको तसं काय नाही म्हणलं लस जमा केलं म्हणलं टिनं असं माय म्हणणं होतं हो लस जमा केलं जाऊ दे तिकडे आपल्या कुठे टिन होते जाऊ दे तुला पाहिजे का तुला पाहिजे घेऊन द्या 2-3 हो काही घोर नाही आपल्या टिन घाटाने आपल्या टिन आले हो अजून थांब अजून हवा सुटली नाही गावात नाही अजून जरासं वारा वाहून येऊ दे ना अजून 4-5 टिन येतात आपल्याकडून हो आपल्या घराचा दिशाच आहे तशी हो डायरेक्ट काय होते काय म्हणून पोकणीचं डायरेक्ट आम्हा घरावर टिन येतात लोकांच्याकडून काय होते काय म्हणून बाबा हो तर मग मी घेतो मग वावरात आणून टाकतो हो सध्या काम नाही आपल्याला याच्यातलं पण लागलं तर घेऊन जाईन मी एखादं ना घेऊन देईन कोण येणार आहे बिनफिकर नाही काही टेन्शन नको हो नाही चल मग घराकडे सुरू झाला चल फटकन हो चाल मारुती झाबरू मल्ले लागली भूक मी येतो जेवण करून पाहिजे म्हणलं दुकान आपलं कुत्रे म्हणलं पाहिजे जरासं आलोच मी 10 मिनिटात अरे या ना जेवून या बिनफिकर राहा तुम्ही बिनफिकर राहा 10 नाही 15 मिनिटं लागू द्या या हवा मी तिचा या बरोबर आलोच मग आलोच हो सरपंच साहेब ओ घुंगरू भाऊ ओ इकडे या ना सरपंच जेवायला इकडे तुम्ही हो इकडे मामी सरपंचाला आता जेवायला जा तिकडे बाय बुडी कल्ला कुराला चहा कुराली बाबा कोण तपली बुडी चहापत्ती झाली तर येतात ना 10 मिनिटात मी या तुम्ही इकडे हो चालते त्या सासू सुनाचं या इकडे का रे बारत्या वेळ लागला कोणला कुठं केली आपली गाडी कुठं केली कोणता असं वाटलं आपला पोलीस आले हो ना त्याचा विचार करणं सुरू आहे की बा आपली कांडी केली कुणं मागा हाती सापडला ते घुंगरभाऊ तुम्हाला सांगू राहिलो मग हाती का सापडला नाही ढुंगणाचे सालपटे लांबले ना तर मारती बुटके नाही म्हणलं मारती बुटके समजलं का फक्त मग हाती सापडावर कोण होतं अबे सांगतो मग त्याला हो फक्त मला नाव समजू कोण होतं माझी काळी गेली म्हणून हो जाऊ दे ते झालं आता दे सोडून कुठे नांदी लागते त्याच्या हात आपल्याला माहिती नाही कोण होतं काय होतं आहे की नाही पण प्रत्येक गावात असे अळांतोट लोक राहतात कुचिन चोद्याचे हो काय ना काही काळ्या करणं सुरूच राहते त्याच्या हो मला तर वाटू राहिलं बा हेच होय आपला आहे हिरालाच होय मला असं वाटू राहिलं हो कारण की ते जरासं मला आहे ना कुचिन पण आधी मला 2-3 काळ्या केल्या त्यानं कुचिन पण आहेच त्याच्या अंगात जरासा हो आणि जरा सर लय मोठा कुचिर भरायला का 10 लाख हरापूर आहे ते बोला पाहिजे त्यालाच केली सर काढी हो तू काढी त्यालाच केली हो
मला वाटू राहिलं ना त्यानंच केली म्हणून पण कसं म्हणतात नाही डायरेक्ट म्हणलं भांडणं होते मग जंगी ते कामा नाही ना मग मारामारी होती ते असं धंदा कामा नाही ते हो आपल्याला मारामारी पटत नाही आधीच तर आणि जरच पटली तर मग आपल्यासारखं खराब माणूस कोण नाही उडून लाता मारतो आपण उडून लाता आपल्यासारखं माणूस खराब नाही मग कोणी राहू दे मारत्या बंद करा आता बंद झालं जाऊ दे तिकडे हो तसं नाव नको घेऊ कोणाचं बिनकामी अधिकीचे भांडणं व्हायचे बाबा राहू दे काय नाव नको घेऊ कोणाचं अरे बाबा राहू दे हो जाऊ दे आता काय नाव नको घेऊ कोणाचं राहू दे मी नेजर माझ्या सरपंच किती जेव त्याला कसा किती खाते माझ्या दादी तर वजन वाढलं किती खाते काय म्हणू यार मला फटकर तिकडे बुडी काव काव करू राहिली अजून बाई त्यामुळे काही गेला सरपंच काही गेला लेवर पडता गेला लेवर पडता गेला आत्ता गेले 10 मिनिटं झाले हो 10-15 मिनिटं झाले अरे न्या ना घुंगर भाऊ जा दुकानात नाही एक चहापत्तीची पिळून जा हो द्या पैसे द्या ठेवून दुकानात काय नाही म्हणा सरपंच जा न्या बरं तसंच करतो हो जातो फटकन मी बुडी भांडे करू राहिली असेल बाबा बायकोसंग तिकडे झाली असेल त्याची कुस्ती देतो फटका सांगतो सरपंचला हो जा बिनफिकर जा हो आहे का हो जरासं तंबाखू गिंबाखू आहे का म्हणलं लय तलब लागले हो आहे का द्या ना असं तर द्या बरं नाही ना माई पुडी झाली ना माई पुडी झाली हो काय कोण लांबवली का काय झालं मला मेळ नाही लागू राहिला त्याचा हो कोण घेतली का काय केलं अरे वा म्या सकाळी खाल्ला ना तंबाखू आणि बाजूला ठेवली गायब तिथून गायब कोण घेतली काय घेतलं काय माहित नाही मला हो गावातनी चोट्याची संख्या लय झाली त्या दिवशी बाबर हवा जराशी आली आम्ही बाहेर टीनं ठेवले होते जराशे उडून गेले बाजूला तर गायब केले कोणी केले दिसले नाही डबल हो पाहिले काढून नाही इकडे तिकडे पाहिला कसं ते जराशे असते इकडे तिकडे कुठे नाही ना बापा लय पाहिले हो अरमान पाहिले हो कुठेच नाही दिसले मला हो मॅमला जाऊ दे तिकडे 2 टिनासाठी कुठे जीवाचे हाल करून घेता मग दिले सोडून जाऊ द्या म्हणलं तिकडे हो राम 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 बुटके साहेब राम राम म्हणलं अरे राम 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 हो काय म्हणते सोयाबीन सोयाबीन काय म्हणते म्हणलं झाले का नाही डवरे गिवरे फवारे मारले का नाही झाले ना झाले हो डवरे झाले आपले फवारा झाला काही टेन्शन नाही आता हो तू हे झाले का तू हे झाले म्हणलं सबन डवरे गिवरे बाबा सर्वात पहिले आपलाच नंबर गावातनी आपणच मारली पाहिजे मग आपण कोणाच कामात नाही ना मग आपण कायच नाही पुढे जाऊ काही म्हणा पुढे जाऊ आपण सर्वात पहिले आपणच फिरलं हिमतीवर सर्वात पहिले फवारा आपणच मारला हिमतीवर ते पण सर्वात पहिले डवरे आपण मारले हिमतीवर ते पण हो काय म्हणते बुडा काय म्हणते म्हणलं का बाबा काय म्हणता म्हणलं बरं आहे ना ठीकठाक आहे ना म्हणलं तंबाखू गिंबाखू आहे पुढे गेले तंबाखू देऊ पैसे म्हणलं आहे का म्हणलं तंबाखू गिंबाखू आहे चुना गिना काही आहे का हो हाय आता तर नाही म्हणा तुम्ही चोरली म्हणा कोणा चोरली तर आता पोराले हाय म्हणता काय गोष्ट करू तंबाखू पुढे चोरली ते पण बुडीची कोण चोरली कोण चोरली कोण होते छोटा आराम कोण होय म्हणलं ते कोण होय ते बाबा कोण होय म्हणलं सांगा नाव सांगा त्याचं नाही त्याला घरात घुसून मारलं ना नावाचा हिरा लाल नाही म्हणलं सांगा कोण होय फक्त ते नाव सांगा त्याचं राहू दे रे बाबू राहू दे म्हणलं काही भांडणं नको करू राहू दे हो 3 रुपयाची पुडी नाही का त्याला म्हणतं भांडणं करायचं सांगा तुला फक्त याच्यात त्याच्या संग भांडणं करत राहायचं इकडे तिकडे मुका बस काही नाही करायला लागत भांडण गिन्न चोरली तर आणि मी दुसरी नवी बरं बघू नंतर असं आहे मग आमच्या घरी असं साहेब मी काय म्हणलं बुडेले आता सुट्टे धंदे करायला सजत द्यास लागलं ना सुट्टेले झोळाच लागलं ना त्याला तर असं पाय मग बुडा असं आहे मग मलाच बोलते मग हाय जाऊ दे तिकडे चुलीत नाही आपण कोणा कामासाठी आलो आपण कोणा कामासाठी आलो ते काम कर पहिले तू ते जाऊ दे तिकडे ते सोडून 5 रुपयाची पुडी नाही का मग राजाराम भाऊ काही माहित आहे का नाही म्हणलं पोराचं माहित आहे का नाही तुम्हाला काही काय म्हणलं मारून गेली वाटते आतापासून काम अरे पोराचं माहित आहे का नाही म्हणलं पोराचं मारतीचं काही माहित आहे का काही तुम्हाला काय म्हणलं बाबा काय झालं रे काय झालं म्हणलं मारतील काय झालं अरे बाबा तुम्हाला माहितच नाही वाटतं काही अरे पोलीस आलते ना पोलीस त्याला पकडायले पोलीस आलते त्याला हो काय गोष्ट करू राहिला पोलीस आलते काय आलते पोलीस काय आलते म्हणलं पोलीस काय केलं त्यानं काय केलं अरे बाबा म्हणजे तुम्हाला माहितच नाही का काही अरे देवा माहितच नाही म्हणजे काही घ्या रे बाबा गुन्हा घ्या पण गावाला माहित आहे घरच्यालाच माहित नाही पाय बाबा कशा ते लोक पाय मग अरे सांगतो काय झालं तू सांगायला तयार नाही सांग ना काय झालं ते राजाराम भाऊ त्याला झाबरेला पकडायला आले ते पोलीस लोक हो सब त्यानं काय केलं माहिती आहे तुम्हाला गावातले सबन लहान लेकरं बोलावले झाबरेच्या कोटत नाही आणि त्याला कामं सांगितली कोटा साफ करा म्हणे तुम्ही शेण काढा म्हणे एकानं शेण काढायचं एकानं झाडझूड करायची अमुक ढमुक म्हशीले पाणी पाजा ढोराले पाणी पाजा त्याला कुटार लावा अमुक करा ढमुक करा हो सबन कामं सांगितले लहान लेकराले काय गोष्ट करू राहिला म्हणलं काय गोष्ट आहे अरे बाबा तुम्हाला काहीच माहित नाही का काहीच माहित नाही का म्हणलं अजून बाबा बरोबर आहे मग नाही ना मला काहीच नाही माहित हो मी वावरत होतो ना मी मला काय माहित आहे मला काहीच नाही माहित हो ए राजाराम हे तुले घुलवून राहिले हे तुले आता मी मारता पाहिलं ते पोरग दुकानात होतं सरपंचाच्या बसेल हे मग ते पोलिसांनी नेलं म्हणते धरून याला काही काम नाही राहू दे हो काही नाही नेलं नाही त्या पोराले आहे ती दुकानात नाही अरे बापा नाही का डोसकं घ्यायची बाई अरे धरून नाही नेलं ना धराले आलते म्हणलं धरून नाही नेलं धराले आलते तुम्ही मग बुड्याच्या मतांना नको ऐकवा बुड्याच्या मतांना नको ऐकू ते कुणीकडे ऐकते मग बुडा मी काम राहिले ते आहे का त्याला म्हणलं धरून न्यासाठी आलते धरून नाही नेलं ते जराच्यानं वाचले म्हणलं
असं असं बरं बरं नाही थांब ना आता भेटतो ना घरी गेल्यावर त्याला असं काढतो लेकाले सुतवतो असं काढतो त्याला सांगतो मी थांब असं पिन्नाडतो हराम खोराले लहान लेकराला काय सांगते पोलीस आले जेलात जाते थांब काढतोच त्याची नालायकाची हो जाऊ दे मला घरी थांब पहिले आता थांब काढतोच त्याची हो 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 काळा लेखाची लहान लेकर काम सांगते माय पोरग होतून देत नाही जा व्हा लवकर जा जमलं हिराला आता मस्त होते भांडण यायचे बरं मग मारतीचं म्हणणं आहे की बा आपल्या हिरालालनं कांडी केली आहे ना बरं तुझं काय म्हणणं आहे मग तुझं काय म्हणणं आहे ते माया म्हणणं ते जीव राहिलं माया म्हणणं असं मला वाटू राहिलं की बा हिऱ्यानेच कांडी केली कारण की दुसरं कोण नाही ना हो दुसरं एवढं कोणापाशी टाईम आहे कांड्या करायचा हा मला वाटतं हिरालालनंच केली असेल कांडी हो त्यानंच केलं ना कांडी त्यानंच केलं ना याला त्याला काय विचारू राहिले तुम्ही शांताराम भाऊ त्यानंच केली ना मला विचारू राहिले त्याला विचारू राहिले हा त्यानंच केलं ना मला माहिती त्यानंच केली म्हणून हा मग अरे बादशाह हा कावे रे हा कावे म्हणलं कोण बोंबलू राहिलं एवढं जोरजोरानं हा अरे जोरजोरानं कोण बोंबलं वा काही म्हणून राहिले हा जोरजोरानं कोण बोंबलू राहिलं असं सांग का तुले सांग रे राम खोरा नालायक तुत्राच्या ते पोलीस काय आले घरी पोलीस काय आले म्हणलं ते कोट्यातनी पोलीस कोणते पोलीस आले बाबा हा शांताराम भाऊ कोणते पोलीस ए तर बाप हो म्हणलं तर बाप हो मी हराम खोरा मला घुलवतो का तो बिन झाला मारतीच्या पुढीला माहित तुम्हाला कोण सांगे राजाराम भाऊ तुम्हाला कोण सांगे म्हणलं पोलीस आलते म्हणून हा कोण सांगे मला त्यानं सांगितलं आपल्या हिरालालनं मग त्यानं सांगितलं म्हणून माहीत झालं मला तुम्ही तर सांगू नव्हते राहिले काय मला नालायक तुत्रा दिले का इकडे तिकडे हिंडत राहायचं काय ना काही काळ्या करणं सुरू राहायचं तो काय लागलं पोलीस तो लेकराला कामं सांगितलं म्हणजे कोणत्या लेकर होतं अरे बाबा मी काल कामन गेम सांगू राहिलो होतो मी तर शिकवू राहिलो होतो त्या लेकराला शाळा मग मी काल कामन गेम करू लागलो त्याला मग बाबा लेका तू शाळा शिकू राहिला लेकराले तू शिकवता का शाळा 10वी नापास का 10वी फेल तू शाळा शिकू राहिला त्याला स्वतः पाहिजे पहिले 10वी काढणं म्हणलं 10वी मग शिकव शाळा लेकराले त्याला म्हणलं शिकवायला का हित्या म्हणलं झालं उराला ओ राजाराम काका राहू द्या सोडून द्या हो त्या हिराला अक्कल नाही भांडण लावून देऊ राहिला ते सोडून द्या ते नील झालं ना ते प्रकरण आमचं सबन तरी भांडण लावून देऊ राहिला ते काय काम नाही दिले सोडून द्या तुम्ही काय बोलणं का मार दिले अरे तू सांग ना मला तू सांग उद्या काही कमी जास्त झालं पोलिसांनी आले पकडून नेलं आता मला तोंड दाखवले आहे का म्हणलं गावात जागा आहे का तोंड दाखवायला कुठे मग पोरगी भेटेन का आले उद्या लग्नाले पोरगी भेटेन का देईन का कोणी पोरगी आपल्या घरी पोरगं कॅरेक्टर खराब आहे म्हणे लेकराला लहान लेकराला कामं सांगते शाळेतले लेकराले पोरगी भेटेन का संग लग्न करीन का कोणी उद्या पेपरात फोटो आला याचा बातम्यात फोटो आला मग कसं होईल ते खानदानाची इज्जत जाते ना मग पुन्हा सर्व बरोबर आहे तुमचं पण काही जाणार हेच आहे ना हिराला आहे ना काही जाणार त्यानं तर फोन लावला पोलिसाले त्यानंच फोन लावला हरामखोरानं आमची कंप्लीट केली लेकराला वावरातनी कामं सांगू राहिले म्हणून कोट्यातनी त्यानंच भांडण लावले आमचे मग त्यानंच पोलिस बोलावले मग अरे बापरे त्याने पोलीस बोलावले नाही हरामखोरानं त्यानं सांगितलं तुमचं नाव लय बदमाश आला का मग ना लागलं का थांब त्याला भेटतो मी काढतो त्याची साजरी राहू दे थांब मी बोलतो त्याला लगाले हो पोराच्या माय भांडण लावते का लगाचं थांब जातो त्याच्या घरी आणि भांडतो त्याच्या बायकोले हो त्याच्या बायकोला काल हो राजाराम भाऊ त्याच्या बायकोला काल भांडा आता तुम्ही त्याच्या बायकोला काल भांडा म्हणलं त्याच्या संग भांडण त्याच्या बायकोला काल करता भांडून ओ बाबा राहू द्या काही भांडण गिंड करू नका कोणा सांगा राहू दे तिकडे लय वाटते मग ते प्रकरण अजून पोलीस स्टेशनची केस कास व्हायची मग बिनकामी अजून रिपोर्ट व्हायची जाऊ दे तिकडे त्या सोडून द्या विषय सोडून द्या झालं गेलं ना आता सर्व नील झालं आमचं राहू द्या आता काही भांडण नाही करावं लागत कोणा सांगा नाही बोललो असतो रस्त्याच्या बायकोला सांगितलं असतं समजावून त्याच्या कारणामे का होतं हट्टीच्या माझ्या मी म्हणतो ते बायकोला बोलाच काय लागते काल भांडण करावं लागते त्याच्या बायको सांगा राहू द्या तिकडे द्या सोडून द्या विषय सोडून द्या हो आम्ही पाहतो आमचं काय आहे ते राहू द्या सोडून द्या तुमचा विषय ते हो बरं करा तुमच्या मतानं काय करायचं ते करा तिकडे हो जा तिकडे चुलीत नाही खरं सांगू राहिलो ते ऐकत नाही मतानं जा तिकडे हो करा तिकडे मला नको सांगू चाललो मी घराकडे